शुक्लांबरादरुणबिंबफलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने, कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने। परमेश्वर सद्भक्त सन्माननीय ॲडव्होकेट श्रीमान नानासाहेब पाटील झंजुर्डे यांचा अभिष्टचिंतन सोहळा या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले मंचावरील हरिभक्त परायण श्रीमान नंदू महाराजजी फांदाडे, त्याचप्रमाणे सन्मान श्री गोंडे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय श्री मस्के, त्याचप्रमाणे करमाडकर नाना, आदरणीय श्री मुरलीधर दादा मचाले, समोर बसलेली जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ॲडव्होकेट श्री विलासरावजी धोरडे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्री नामदेवराव बोराडे आणि संभाजीनगर जिल्हा मानभाव समितीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आवर्जून झिंजुर्डे परिवारातील त्यांचे सर्व आप्तेष्ट, स्वकीय हितचिंतक, त्यांचे ज्युनियर वकील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये प्रत्येकाचा हा क्षण यावा, कारण कोणीतरी आपलं शुभचिंतन करावं ही एक भारतीय संस्कृतीची महान अशी असलेली परंपरा आहे. कारण हे सदिच्छा, शुभेच्छा निश्चितपणाने आपलं ऐहिक जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे जर अशा सदिच्छा असतील, आशीर्वाद असतील, शुभभावना असतील, तर जीवनामध्ये जे यशशिखर आपल्याला गाठायचे आहेत त्यामध्ये निश्चितपणाने या सर्व आपल्या जीवनामध्ये या सद्भावना उपयोगी पडत असतात. परमेश्वर तर आहेच, परंतु आपल्या समवेत असलेले जे असे गुरुरूप असलेले, आपल्याला वडील आणि ज्येष्ठ असलेले, वंदनीय आदरणीय असलेले अनेकांचं जर तुमच्या मागे अशी सद्भावना असेल तर निश्चितपणाने आपण जीवनामध्ये कुठेच माघार घेत नाही. आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते निश्चितपणाने आपण या जीवनामध्ये प्राप्त करतो. त्याकरता प्रतिवर्षी संपन्न होणारा अभिष्टचिंतन सोहळा आहे. वय वाढतं आहे, वयाने आपण थकत चाललेलो आहोत, पण जे स्वप्न आहेत, ज्या आशा आहेत, जे ध्येय आहेत ते नित्य आणि नूतन आहेत आणि त्या आशा, अपेक्षा, ध्येय गाठण्यासाठीचा म्हणून आजचा हा शुभ दिवस आहे. निश्चितपणाने 15 ऑगस्ट 1952 या रोजी नानासाहेब पाटील या भूमीवर अवतीर्ण झाले आणि आज 16 ऑगस्ट 2026 म्हणजे वयाची 76 वर्ष त्यांनी काल पूर्ण केलेले आहेत आणि आज एक दिवस जास्तीचा झालेला आहे. बंधूंनो, जीवन मी जन्माला आलो, तुम्ही जन्माला आले, परंतु जीवन या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर निश्चितपणाने ज्या मातेपितेच्या उदरी आपण जन्म घेतो त्या मातेपितेची कूस खऱ्या अर्थाने उजवी करणं ही जी मुख्य भूमिका आहे, ती भूमिका आपण या ठिकाणी येऊन संस्कार घेतो, शिकतो. शिकत असताना सर्व जगाचे व्यवहार पाहतो. ज्या समाजामध्ये आपले मागचे इतिहास आपण आपल्या डोळ्यासमोर पाहत असतो, इतिहासासोबतच या आपण काय प्रगती करत आहोत, काय प्रगती आपल्याला करायची आहे, या भूमिकेतून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. अनेक अधिकारी, अनेक नामवंत, अनेक गुरुजन आपल्या समवेत असतात आणि आपल्याला प्रत्येक बोटाला धरून आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे याची ते शिकवण देत असतात. याच्यातून आपलं जीवन खऱ्या अर्थाने घडत असतं. आणि हे घडत असताना माता पिता, सन्माननीय त्यांचे जे माता पिता आहेत, त्या मातापित्यांच्या उदरी हे जन्माला आलेले नानासाहेब पाटील झंजुर्डे निश्चितपणाने का खेडेगावामध्ये, हनुमंत गावासारख्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी शैक्षणिक अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना एक मनाशी त्यांनी खुणगाठ बांधली आणि ती खुणगाठ निश्चितपणाने बांधल्यानंतर ते मुंबईला गेले, तिथे वकील झाले. त्यानंतर सीएचं शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलं आणि या सर्व गोष्टी करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जायचं आहे, वकिली व्यवसाय करत असताना आज समाजामध्ये जे काही आपल्यावर शोषणाच्या गोष्टी घडतात त्या शोषणापासून समाजाला कसं वाचवता येईल
त्याला सत्य वस्तुनिष्ठ न्याय कसा देता येईल ही भूमिका त्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारली. परंतु जीवन जगत असताना एक आध्यात्मिक गुरुची सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप गरज असते. त्या भूमिकेतून कैवल्यवासी आदरणीय गुरुवारी सध्या श्री मोठीबा म्हणजेच नागराज बाबा यांच्या सानिध्यामध्ये ते आले आणि खऱ्या अर्थाने परिसाला जर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडातली गंज आणि काळीमा निघून जाते आणि त्याला कणक आणि सोनं असं नाव प्राप्त होतं. तसं बाबांच्या सन्निधानात आल्यानंतर खऱ्या अर्थाने वकील साहेबांच्या जीवनाचा आलेख परिपूर्ण बदलून गेलेला आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा नातलगांचा सर्वच यांचा बदललेला आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बाबांच्या सहवास आल्यानंतर खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल करून घेतला आणि खऱ्या अर्थाने आपले स्वप्न आणि जिद्द आणि ध्येय याच्याकडे त्यांनी खऱ्या अर्थाने लक्ष दिलं. ही वकिली व्यवसाय करत असताना आज ही यशोगाथाची त्यांनी पताका फडकवलेली आहे ती आपण सर्वजण पाहत आहोत. कारण जीवनामध्ये कष्ट अथक परिश्रम हे खूप आवश्यक आहेत, परंतु सोबतच अध्यात्म आणि देवधर्म आणि संत पूजन हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण त्याची जोड असल्याशिवाय जसं आपण म्हणतो की राजकारण आणि अध्यात्म हे दोघांची जर सांगड असेल तर ती रेल पटरी बरोबर चालत असते, नाही तर कुठेतरी घसरण होत असते. जीवनामध्ये आपण प्रवास करत असताना अध्यात्म सुद्धा आपल्या सोबत पाहिजे. त्याची कास धरून वकील साहेबांनी खऱ्या अर्थाने ही प्रगती केलेली आहे आणि प्रगती करत असताना खऱ्या अर्थाने आपली जी सहचारिणी आहे तिचं सुद्धा अनमोल सहयोग आपल्याला आवश्यक असतो. कारण आज प्रपंचाचा गाडा रेटत असताना जर मनाचे मनभेद असतील, विचारांची हे असेल तर आपण कुठलीच गोष्ट साध्य करू शकत नाही. सहविचारी माणसं आपल्या सोबत असणं, सहचारिणी सहविचारी असली पाहिजे, कुठल्याही गोष्टीला तिचा होकार असला पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सगळे स्वप्न साकार करू शकतो. म्हणून त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौभाग्यवती सुनीताताई झिंजुर्डे या सुद्धा तितक्याच धार्मिक आणि तितक्याच अत्यंत कमी बोलणाऱ्या पण सर्वांचं अत्यंत प्रेमाने आदराने स्वागत करणाऱ्या अशा सौभाग्य सुनीताताई झिंजुर्डे यांची साथ त्यांना लाभल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रपंच वेलीचा हा वेल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भरला. त्यांच्या या ठिकाणी बसलेल्या सगळ्यात ज्येष्ठ कन्या ॲडव्होकेट श्री पूजाताई लंगे या सुद्धा न्यायाधीश परीक्षा महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. कारण हे सर्व बाळकडू आपण ज्या वेळेला म्हणतो की बाळकडू मुलावर संस्कृत केल्याशिवाय मुलं ही उत्तुंग फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सुद्धा ही झेप घेतली आणि पुन्हा याच व्यवसायामध्ये राहण्याचा दृढ संकल्प केला. न्यायाधीश होत असताना सुद्धा ते पद आदराने सन्मानाने नाकारलं आणि याच व्यवसायामध्ये आपलं जीवन हे करिअर घडवण्याचं त्यांनी सुद्धा खुणगाड बांधली. त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अभिषेक झिंजुर्डे ते सुद्धा वकील आहेत, ते सुद्धा शी आहेत. वडिलांचं राहिलेलं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलं. एकाच वेळेला वकील होणं यानं एकाच वेळेला शी होणं एवढं सोपं नाहीये, खूप कठीण असलेलं हा त्यांनी पैलू त्यांनी ही पैलू त्यांनी गाठलेले, ही मंजिल त्यांनी गाठली आणि आज वकील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने ते सुद्धा वकील व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करीत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कन्या आहेत आरतीताई ज्या नगरला राहतात, तिसरी कन्या किरणजी डॉक्टर आहे. हा असा भरलेला आणि उच्च शिक्षित असलेला हा सर्व परिवार आहे. त्यांची जावई तितक्याच तोला मोलाचे आहेत. त्यांची व्याही सुद्धा आपले हर्सुलचे अवताडे पाटील हे सुद्धा तितक्या तोला मोलाचे आहेत. म्हणून हे सर्व कार्य अत्यंत आणि आमचे बसलेले नंद महाराज खांदाडे यांचा सहयोग वकील साहेबांना गेली 10-12 वर्षापासून लाभला. त्या ठिकाणी त्यांनी वारकरी शिक्षण संकुलन चालू केलेलं आहे हनुमंतगावला. की मनुष्य जीवनामध्ये जे काही कमवतो तेव्हा पैसा तुम्ही कमवता, सगळ्याकडे पैसा आहे, परंतु तो सत्कारने लागलं आणि सत्कारने लावून खऱ्या अर्थाने समाज घडवणं. आज त्या ठिकाणी जे शिकणारे मुलं आहेत अध्यात्माचं शिक्षण घेऊन समाजामध्ये खऱ्या अर्थाने विचार संपन्न सुसंस्कार संपन्न नागरिक आज त्या नागरिकाची आपल्याला आज खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण हे 21वे शतक खूप ग्लोबलायझेशनचं युग आहे. त्यामुळे आपण जर स्थिर असू, आपल्यावर तसे संस्कार असतील, आपलं शिक्षण तसं जर असेल तर निश्चितपणे आपण कुठेही या अशा कितीही वादळ येऊ द्या आपण निश्चित अभेद्य त्या वादळामध्ये तरुण जाऊ. जेव्हा तुमच्याकडे सुसंस्काराची विचारधारा असेल ती विचारधारा देण्याचं काम ॲडव्होकेट श्री नानासाहेब पाटील यांनी खऱ्या अर्थाने जोपासलेलं आहे आणि त्या विचारांवरून त्यांनी या ठिकाणी पंढरी महाराजासारख्या एक समर्थ आणि तितक्याच विजयकुशवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी ठेवलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी गेली 1.5 तास पाहिलं की त्या आपल्याला त्यांनी द्वापार युगामध्ये कृष्ण भक्तीच्या याच्यामध्ये तल्लीन केलं. कारण आजचं हे कोणतं वेगळ्या पद्धतीचं संगीत आपण आपल्या कानावर आदळतंय,
पण अशा कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने भक्तीचे गुंजारो आपल्या कानामध्ये येणं आणि परमेश्वराचं ध्यान धारणा होणं, आज अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम या मंचावर संपन्न झाला. मी निश्चितपणाने भांदाडे महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल. मी खूप काही वकील साहेबांच्या संदर्भामध्ये सांगण्याजोगत आहे. वयाचे 74 वर्ष पूर्ण केलेले. जसं एखादं झाडाला कळी लागते, नंतर ती फुलामध्ये रूपांतरित होते आणि नंतर त्याला फळ लागतं आणि फळ वाढत जातं. पहिलं फळ जर आपण तोंडात घातलं तर ते तुरट आंबट लागतं. पण जसं आज हे पाडाला लागलेलं फळ आहे, याची चव ही आवीट आहे, याची चव ही मधुर आहे, याची चव ही गोडी आहे. कारण या फळाला लागलेलं हा जो पाडाला लागलेलं हे फळ आहे, निश्चितपणाने उर्वरित आयुष्य हे निश्चित सर्वांच्या गोडीसाठी आणि सर्वांना आनंद देणारं असलेलं हे त्यांचं जीवनमान आहे, त्यांचा कार्याचा आलेख आहे. मी या निमित्ताने माझ्या वतीने वकील साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने निरोगी निरामय जावं. कारण मनाशी घेतलेले सर्व संकल्प साकार झालेले आहेत. फक्त आता निरागस विचाराने समाधानाने उर्वरित आयुष्य फक्त खर्ची करायचं आहे आणि ते निश्चितपणाने त्यांनी ते आयुष्य जगावं अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा त्यांचं खूप खूप अभिष्ट चिंतन करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी आटोपत घेतो. जय श्री चक्रधर, जय महाराज.